नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवताना बिघडू नयेत यासाठी वापरा या 20 घरगुती किचन टिप्स. सांडगे किंवा मिसळ डाळींचे वडे करण्यासाठी डाळी ह्या नेहमी चांगल्या प्रतीच्याच घ्याव्यात. नंबर 2, सांडग्यांना लसूण थोडा जास्तच घाला. शक्यतो नवीनच लसूण घ्या, जे सांडग्यांना सुगंध व चवही चांगली येते, त्यामुळे नवीनच लसूण घालावा. नंबर 3, सर्व डाळी स्वच्छ धुवून पहाटे साध्या पाण्यात भिजत घाला. त्या सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत चांगल्या भिजतील. जास्त वेळ भिजवल्यावर सांडग्यांना आंबूस वास येतो, त्यासाठी जास्त वेळ भिजवू नका. असे केल्याने सांडगे जास्त दिवस चांगले राहतात. नंबर 4, उडीद डाळीचे पापड बनवण्यासाठी उडीद डाळ व मूग डाळ एखाद्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या आणि दळून आणल्यानंतर चाळणीने चाळून घ्या. पापड बनवताना शक्यतो सकाळी लवकर पीठ मळून ठेवल्याने चांगले भिजते. पापड करताना पीठ 10 ते 15 मिनिटे चांगले कुटून घ्या. पीठ नरम होते, त्यामुळे पापड लाटताना जास्त त्रास होणार नाही. 1 किलो उडीद डाळ असेल तर सुमारे 250 ग्रॅम मूग डाळ घ्या. मूग डाळ का घालावी तर पापड थोडे हलके होतात आणि पचायलाही सोपे जातात आणि पापडाला छान पिवळाही रंग येतो. तसेच फक्त उडीद डाळीचे पापड खाताना चिकटतात, पण जास्त घातल्यास पापड कुरकुरीत कमी होतात. जास्त कुरकुरीत पापड हवे असतील तर मूग डाळ प्रमाणातच घाला. नंबर 5, कुरडया करताना गहू शक्यतो जुना घ्या. जुन्या गव्हाचा चीक जास्त पडतो, तसेच जुन्या गव्हाला ताम जास्त येत नसल्याने कुरडयाही पांढऱ्या शुभ्र होतात. गहू निवडून स्वच्छ करून गहू भिजेल अशा मोठ्या भांड्यातच भिजवा. मोकळ्या भांड्यात भिजवल्याने गहू चांगला फुगून चीक जास्त निघतो. नंबर 6, रोज 3 दिवस पाणी बदलून गहू स्वच्छ धुवून नवीन पाणी टाका. असे केल्याने कुरडयांचा आंबूस वास येणार नाही. नंबर 7, गहू भिजवल्यानंतर चांगले धुवून मीठ टाकून दळून आणा. मिठामुळे चीक चांगला पडतो आणि तसेच चिकाला तांबही जास्त येणार नाही. नंबर 8, गहू दळून आणल्यानंतर 3 ते 4 पाण्याने चीक धुवून कोंडा चांगला पिळून घ्या आणि जाड कापडाने पाणी गाळून घ्या, म्हणजे त्यातील ताम चिकात जाणार नाही, त्यामुळे कुरडयाही पांढऱ्या शुभ्र होतील. नंबर 9, बटाट्याचे वेपर्स करताना चिप्स 3-4 पाण्याने चांगले धुवून घ्या, म्हणजे त्यातील स्टार्च निघून जाईल आणि वेपर्स पांढरे शुभ्र होतील. वेपर्स करण्यासाठी संध्याकाळीच चिप्स करून तुरटीच्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवा, त्यामुळे चिप्स भिजवून कडक होतात आणि मस्त पांढरे शुभ्रही होतात. नंबर 10, बटाट्याचे वेपर्स किंवा किस शिजवण्यासाठी शक्यतो फिल्टरचे पाणी वापरा, त्यामुळे वेपर्स अगदी पांढरे शुभ्र होतात. ही ट्रिक नक्की करून पहा. नंबर 11, नागलीचे पापड बनवताना नागली स्वच्छ धुवून रुळून घ्या, म्हणजे त्यातील बारीक रेती खाली राहते. रुळून जर घेतले नाही तर नागलीचे पापड कचकच लागतील. नागलीला थोडासा चिकटपणा येण्यासाठी नागली भिजवताना गहू किंवा तांदूळ घालावा. नागली शक्यतो 1 ते 2 दिवस भिजवा. दळून आणल्यानंतर थंड करूनच एखाद्या कापडाने गाळून घ्या. गरम नागली गाळली तर कोंडा पिठात जाऊन पापड्या काळपट दिसतात. नंबर 12, साबुदाणा पळी पापड बनवण्यासाठी साबुदाणा रात्रभर चांगला भिजवून मोकळा करावा. भिजवलेले साबुदाणे 2 वाट्या असतील तर 10 वाट्या पाणी घालून साबुदाणे चवीनुसार मीठ टाकून शिजवून घ्या. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. या प्रमाणानुसार पळी पापड बनवले तर अगदी पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत होतात. नंबर 13, मिरची बनवण्यासाठी मिरच्या निवडून वाळवून घ्या. मिरची दळून आणताना कांडप यंत्रातूनच दळा, त्यामुळे मिरची जळत नाही आणि चवीलाही चांगली लागते. दळून आणल्यानंतर पूर्ण थंड करूनच काचेच्या बरणीत ठेवा. मिरची जास्त दिवस चांगली राहण्यासाठी वर एखादा हिंगाचा खडा ठेवा, यामुळे मिरचीला जाळं लागणार नाही. नंबर 14, मसाला बनवताना कमी तेलामध्ये हलके भाजा, त्यामुळे त्यांचा सुगंध टिकून राहील. कांदा आणि खोबरे मात्र खरपूस भाजा, त्यामुळे मसाला जास्त दिवस चांगला टिकेल. मसाला दळून आणल्यानंतर तो एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा. नंबर 15, वाळवणीचे पदार्थ बनवताना डाळी, मिरच्या, मसाले, नागली, बटाटे हे इत्यादी चांगल्या प्रतीचे घ्या. नंबर 16, वाळवणीचे पदार्थ बनवताना शक्यतो सकाळी लवकरच बनवावे, त्यामुळे ते दिवसभर चांगले वाळतील. नंबर 17, साठवताना पदार्थ पूर्ण कोरडे म्हणजे 2-3 उन्ह दिलेले असावेत, त्यामुळे ते लवकर साधाळणार नाहीत. नंबर 18, वाळवणीचे पदार्थ साठवताना डबे स्वच्छ धुवून वाळवून घ्या आणि डब्याच्या तळाशी वर्तमानपत्रे ठेवा. नंबर 19, वाळवणीचे पदार्थ बनवताना वाटी किंवा ग्लासचे माप नीट लक्षात घेऊनच बनवा, त्यामुळे पदार्थ बिघडणार नाही. नंबर 20, दिवसातून एकच पदार्थ बनवा. काही गडबड होणार नाही आणि पदार्थही चुकणार नाही.
मैत्रिणींनो, ही सर्व माहिती किंवा वाळवणीच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. तेव्हा पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.